श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1271व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन शुद्ध चतुर्थी, बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या अमृतवाणीतील काही अमृतकण। पुढील प्रश्न आहे, काजूचा शरीराला उपयोग होतो का? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की रोज 2 काजू खाल्ले तर माणसाला पचतात, परंतु जर मुठभर काजू खाल्ले तर पचणार नाहीत, कारण काजूमध्ये उष्मांक कॅलरी फार आहे। काजूने स्थूलता येते। काजू पचायला फार जड आहे। काजू जर दिव्याजवळ नेला तर पेटतो, कारण त्यात तेल असते। जर मुठभर काजू खाल्ले तर 3 दिवस पचत नाहीत, पोट साफ होत नाही। पुढील प्रश्न आहे, अंजीर, टरबूज व पपईचा शरीराला काही उपयोग होतो का? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की पोट साफ होणे हे आरोग्याचे लक्षण आहे। याकरिता रोज कमीत कमी 2 ते 3 अंजीर खात जा। सध्या ताजे अंजीर मिळतात, त्याचा जरूर उपयोग करावा। ज्यावेळी सीझन नसेल त्यावेळेला सकाळी पाण्यात भिजत ठेवलेले 2 अंजीर रात्री खा, म्हणजे दुसऱ्या दिवशी पोट साफ होते। टरबूज तसे शरीराला फार उपयोगी नाही। थोडे खाल्ल्याने काही त्रास होत नाही, परंतु जे लोक जास्त प्रमाणात खातात त्यांना त्रास होतो। टरबूज पचायला जड आहे। त्याची प्रकृती जड असल्यामुळे मनुष्य अस्वस्थ होतो। आपल्याला असे वाटते की टरबूजमध्ये फक्त पाणी असते, परंतु त्यात पाणी कसे व कोणते असते हे ओळखायला पाहिजे। टरबूज हे नदीकाठी वाळूने अडवलेल्या किंवा साचलेल्या पाण्यावर वेलीवर तयार होतात। टरबूज मोठं व्हावं म्हणून त्याला खते वापरतात। या खताचा व साचलेल्या पाण्याचा परिणाम त्याच्या आतील पाण्यावरही होतो, म्हणून माणसाला त्रास होतो। टरबूज जास्त खाल्ले की मनुष्याला उपद्रव होतो, पोट फुगते, पोट ताणल्यासारखे होते। ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे अशा लोकांनी जास्त टरबूज सेवन केल्याने त्रास होतो। त्यांच्या हातापायाची आग होते। हा त्रास नेमका कशामुळे होतो हे ते लोक ओळखू शकत नाहीत। पपई शरीराला चांगली आहे। पपई सेवन केल्याने मलशुद्धी होते, पोटाचा विकार कमी होतो। पूर्वी दारात पपईचे झाड हमखास लावित असत। पपई म्हणजे 5 वर्षांनी होणारे फळ होय, म्हणून त्याचे नाव पपई आहे। आजही खेडेगावात लोक पूर्वीची पद्धत पाळून आहेत। दारापुढे अंगणात पपईचे झाड हमखास लावतात। हल्ली सुशिक्षित लोक सुधारणेच्या नावाखाली बंगल्याच्या आवारात पपईचे झाड लावत नाहीत। असेल तर उपटून टाकतात व रातराणीचे सुगंधी फुलाचे झाड लावतात। ह्या झाडाचे एक वैशिष्ट्य आहे की ज्याने झाड लावले आहे त्याला सुगंधी वास येत नाही, परंतु शेजारच्या किंवा पलीकडच्या बंगल्याला सुगंध येतो। झाडाला रोज पाणी टाकल्यामुळे झाडाचे बुंद्याशी माती थंड होते व गारवा निर्माण होतो। उन्हाळ्याच्या दिवसात रातराणीचे झाडाच्या बुंद्याशी हमखास साप निघतात। याचं कारण हे असते, पपई शरीराला कधीही उपद्रवी नाही, सर्व काळात उपयोगी आहे। नेहमी पपई प्रमाणात सेवन केली तर पोटाचे विकार कमी होतात व पोटाचे विकार नाहीसे होतात। पपई नित्य सेवन केल्याने स्थूलपणाही कमी होतो। रोज 3 ते 4 फोडी खाल्ल्याने त्याचा हळूहळू परंतु परिणाम निश्चित होतो। पपई ही तसे मुख्यत्वे तर औषधी पण आहे। सर्वात उत्तम फळ आंबा आहे। आंब्याला फळांचा राजा म्हटले आहे ते योग्यच आहे। आंबा उष्ण आहे। आंबा रक्त शुद्ध करतो, त्याशिवाय त्यात इतर अनेक गुणही आहेत। पुढील प्रश्न आहे, वर्तमानपत्रात एक बातमी आली होती की एका व्यक्तीला वयाच्या 30व्या वर्षी मागील जन्माची स्मृती झाली व ती गतजन्माच्या गोष्टी सांगू लागली। हा दैवी चमत्कार आहे का? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जीवनाच्या मधल्या वयात ज्यांची अचानक स्मृती जागी होते
खाणाखुणा पटतात व गतजन्माची माहिती देतात व नंतर ही स्मृती वर्ष 6 महिन्यात नष्ट होते। हा दैवी प्रकार नसून शापाचा एक भाग आहे। स्मरणशक्ती स्मृती ही मनुष्याला दिलेली देवाची श्रेष्ठ देणगी आहे। आपण ज्या गोष्टी मुद्दाम स्मरणात साठवतो त्या आपोआप कधीही नष्ट होत नाहीत, काळाच्या ओघात त्या नष्ट होतात। अशाच प्रकारची माहिती दुसऱ्या एका वर्तमानपत्रातही आली होती। खालच्या वर्गातील एका 40-45 वयाच्या व्यक्तीची स्मृती अचानक जागृत झाली व संस्कृतातील श्लोक धडाधडा बोलू लागला। ह्या व्यक्तीने कधीही संस्कृतचा अभ्यास केला नव्हता। हे संस्कृत श्लोक आता प्रचलित नाहीत, परंतु 350-400 वर्षापूर्वींचे ते प्रचलित होते। दैवी प्रभाव मानून लोक त्या व्यक्तीच्या पाया पडू लागले व त्या व्यक्तीची पूजा करू लागले। हा दैवी प्रकार नसून उशाप आहे, शापाचा शिल्लक राहिलेला भाग आहे। तो आता ती व्यक्ती भोगत आहे। 350-400 वर्षापूर्वी या व्यक्तीने हे श्लोक पठण केले असतील, परंतु काही कारणाने तो अतिशय उन्मत्त झाला असेल, कुणा सत्पुरुषांचा अपमान केला असेल किंवा तत्सम दुसरा अपराध केला असेल। त्यावेळी त्या सत्पुरुषाने त्याला शाप दिला असेल की ज्या स्मृतीच्या जोरावर माझा अपमान करतोस त्याचे तुला आता विस्मरण होईल व 350-400 वर्षानंतर ही स्मृती पुन्हा जागृत होईल। ज्या वेळेला तुला ह्या स्मृतीचा काहीही उपयोग होणार नाही, अशा रीतीने तू जी स्मृती मिळवली ती तुला अयोग्य वेळी आठवणीत येईल व त्याचा उपयोग होणार नाही। अमुक काळात तुझा जन्म होईल तेव्हा तुला ही विद्या पुन्हा आठवेल। मराठवाड्यातील एका पानपट्टीवाल्याची अशा रीतीने अचानक स्मृती जागृत झाली व तो बडबड करू लागला। लोकांचा समज झाला की त्याला साक्षात्कार झाला। लोक त्याच्या पाया पडू लागले। पानपट्टीवाला सारख्या इतक्या सामान्य व्यक्तीला साक्षात्कार होणे शक्य नाही। साक्षात्कार म्हणजे पोरखेळ नाही, त्यासाठी मागील कैक जन्माचे पुण्य गोळा व्हावे लागते। मागील कित्येक पिढ्या घराण्यात देवाची उपासना असावी लागते, तेव्हा कुठे हे भाग्य उदयाला येते। कशातही काहीही ठेवले तर चालत नाही, लोखंडी भांड्यात दूध ठेवून चालत नाही। या व्यक्तीला साक्षात्कार घडायला कारण काय घडले तर ह्या व्यक्तीने बाजारातून देवांचा फोटो 4 दिवसांपूर्वी विकत आणला व पूजा करताना त्या फोटोतून त्याला देवाचे दर्शन झाले असे छापले होते। हा त्या काळाचा कलियुगाचा चमत्कार आहे। कालाय तस्मै नमः, आपण या काळालाच नमस्कार करावा। भलत्या सलत्या व्यक्तीला कधीही ईश्वर दर्शन होणार नाही। साक्षात्कारासाठी अनेक प्रकारची कसोटी पार करावी लागते, अनेक प्रकारे स्वतःची पात्रता सिद्ध करावी लागते। कोणाच्या मुखातून काय निघावे ह्याचे देखील शास्त्र ठरलेले आहे। सामान्य मनुष्याला हे माहिती नसल्यामुळे तो इथेच चूक करतो व असल्या चमत्कारावर विश्वास ठेवतो। तुम्हाला जेव्हा असा चमत्कार दिसेल तेव्हा पटकन त्यावर विश्वास ठेवू नका। हे असे का घडले, ह्या मागची परंपरा काय, ह्याचा नीट अभ्यास करा, सर्व जाणून घ्यावे व नंतर ह्यावर विश्वास ठेवावा। उद्धार होण्यासाठी श्रेष्ठ गुरूंचा आशीर्वादच लागतो। जर सामर्थ्यवान गुरु असेल तरच शिष्यावर कृपा होते, नाहीतर अनेक वर्षे उपासना करून हे मिळवावे लागते। श्री गुरुदेव दत्त। गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता। श्री गुरुदेव दत्त।